श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून सर्वांनी मिळून आपण चिंतन सेवा करायची आहे। 9व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। 9व्या अध्यायामध्ये अनन्य भक्तांचं वर्णन भगवान परमात्म्याने या ठिकाणी केलेलं आहे। भगवंताच्या ठिकाणी जर अनन्यता नसेल, अन्य देवतांची उपासना केली, तीही भगवंताचीच उपासना आहे, परंतु जाणून न केलेली असल्यामुळे किंवा अज्ञानाने केलेली असल्यामुळे भगवंताच्या यथार्थ स्वरूपाची प्राप्ती होत नाही। पण भगवंताची उपासना जर केली तर मात्र भगवत स्वरूपाची प्राप्ती होते। देवतांची जे उपासना करतात ते देवस्वरूपाला प्राप्त होतात, पितरांची जे उपासना करतात ते पितृलोकाला जातात, पण भूतांची जे उपासना करतात ते भूतसृष्टीमध्ये प्राप्त होतात। परंतु भगवान परमात्मा म्हणतात, मद याजेना माम अपि यान्ति। चिंतने तद्रुपता या नियमाप्रमाणे माझं यजन करणारे आहेत ते मलाच प्राप्त होतात। यज शब्दामध्ये यज धातूचे किती अर्थ आहेत? 3 अर्थ आहेत। यज धातूचे 3 अर्थ आहेत। त्याच्यापासून यज्ञ शब्द, मद याजिना शब्द आला आहे। देवता पूजन, संगतीकरण आणि दानेषु यज। पूजन या अर्थाने सुद्धा यज धातू आहे, संगतीकरण या अर्थाने यज धातू आहे आणि दान या अर्थाने सुद्धा यज धातू आलेला आहे। मद याजिना माम अपि यान्ति। जे माझी पूजा करतात ते मला प्राप्त होतात, जी माझी संगती करतात किंवा संतांची संगती करतात तेही मलाच प्राप्त होतात, आणि माझ्या संबंधाने जे दान करतात तेही मलाच प्राप्त होतात। म्हणून मनोनी मदयाजी जे झाले, हे मदयाजी शब्दाच्या करता अगोदरच्या सगळ्या ओव्या आहेत। माझं यजन त्यांनी केलं, कशा प्रकारे यजन केलं त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी विस्ताराने केलेलं आहे। त्यांनी दान वगैरे माझ्या संबंधानेच केलं, अशा मागे ओव्या येऊन गेलेल्या आहेत। सगळ्यात सुरुवातीच्या ओव्या, सर्वांगी सर्व ठाई मीची नमस्कारीला जिही, दान पुण्यादिके जे काही माझी याची मोरा। मद याजिना मीची डोळा देखिला, जिही कानी मीच ऐकिला, मनी मी भाविला वाणीला वाचा। हां, मग ते पुढची वेळ, जी मातेचे अध्ययन केले, आत बाहेर मियाचे धाले, जयाचे जीवित जोडले मजची लागी। किंबहुना त्यांनी सगळे वृत्ती माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लावल्या, माझ्याकडे लावल्या, जे अहंकार वाहत अंगे आम्ही हरीचे भूषावया लागी। लोभी एकची जगी माझेनी लोभे। हे सगळे मद याजिन आहेत। माझेनी कामे सकाम, जे माझेनी भुली संभ्रे, माझेनी प्रेमे प्रेम, माझ्या भुली संभ्रम निनती लोक। हे सगळे मद याजिन आहेत, माझ्यासाठीच त्यांचं यजन चाललेलं आहे। आणि अशा प्रकारे म्हणून शब्द का आला इथे? ते मरण आयलीचे कडे मज मिळवणी गेले पुढे। मरणाच्या अगोदर मला ते प्राप्त झालेले आहेत, खरोखर प्राप्त झालेले आहेत। निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चितपणे प्राप्त झालेले आहेत। चिंतारहित असा जो विसावा आहे ते प्राप्त झालेला आहे। आणि मग मरणी आणखीकडे जातील केवी, मग मरणानंतर ते दुसरीकडे कुठे जाणार आहेत? म्हणून हा म्हणून शब्द याच्याकरता आलेला आहे। अगोदर ज्याने माझं चिंतन केलं, माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला,
तो आता मरणानंतर दुसरीकडे कुठे जाणार नाही, माझ्या स्वरूपातच राहणार आहे. म्हणून शब्दामध्ये अर्जुनाला सांगायचं आहे, बाबा म्हणून तू मद याजिना भव, तू सुद्धा माझंच यजन कर, माझंच भजन कर. म्हणून मद्याजी जे जाहले किंवा भगवंताचं पूजन करणारे भजन करणारे जे लोक आहेत त्यांचं वर्णन आहे. मद्याजी जे झाले ते माझ्या सायुज्या आले, ते माझ्या सायुज्याला प्राप्त झाले. सायुज्य शब्द या ठिकाणी वापरला. सायुज्य म्हणजे एकरूपता. 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या: सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता. बाकीच्या ज्या मुक्ती आहेत सलोकता, सरूपता आणि समीपता, याच्यामध्ये एकरूपता नाही. परमात्म्याच्या लोकाला जाणं भेद आहे, परमात्म्याच्या जवळ जाणं भेद आहे, परमात्म्यासारखं रूप प्राप्त होणं. स्वरूप आहेच असं सांगता येत नाही. पण सायुज्य मुक्ती जी आहे याला मोक्ष असं म्हणतात. तर या सायुज्या काय ब्रह्मत्वाशी, या ब्रह्मत्वाशीचं पार्था सायुज्याशी व्यवस्था, यया नाव चौथा पुरुषार्थ गा. म्हणजे परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जाणं, आपुलेने भेदेविनं माझे जाणीजे जे एकपण, तयाचे नाव मज शरण येणे गा. ज्ञानेश्वरीमध्ये या सायुज्य मोक्षीचं वर्णन कुठं कुठं केलं आहे, सायुज्य मोक्षाचं वर्णन कुठं कुठं आलं आहे, मोक्षाचं वर्णन कुठं कुठं आलेलं आहे. परमात्मस्वरूप होणं, ब्रह्मस्वरूप होणं, शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, ते सोहम भाव प्रतिती प्रगट होय. परमात्मा स्वरूप मी आहे ही प्रतिती प्रगट होणं आणि मी ब्रह्म आहे ही हाही बोध शांत होऊन केवळ ब्रह्मरूपता. नळिकेवरून उठला सुख शाखे वयसला, तैसा मूळ अहंते वेठीला, तो मी म्हणून मद्याजी जे झाले ते माझ्या सायुज्य आले. पण त्यांनी सायुज्याला येण्याकरता काय केलं? जिही उपचार मिशे दिधले आपण पे मज. ज्यांनी उपचाराच्या निमित्ताने मला काय दिलं? उपचार मिशे दिधले, मला दिलं. काय दिलं? आपण पे मज, मला स्वतःला ज्यांनी अर्पण केलं. मलाच स्वतःला म्हणजे त्यांनी स्वतःला मला आपल्याला दिलं. म्हणजे त्यांचं स्वत्व आता शिल्लक राहिलं नाही. बाकीचे उपचार दिले भगवंताला, भगवान परमात्मा प्रसन्न होतात, आपण ते उपचार देतो. पत्रम पुष्पम फलम तोयम, तो भाग पुढे भगवान सांगणार आहे. भगवंताला सगळंच काही दिलं पाहिजे. भगवंताच्या संबंधाने, समर्पणाच्या संबंधाने क्रिया समर्पण आहे, वस्तू समर्पण आहे, तत्व समर्पण आहे. वस्तू समर्पण, क्रिया समर्पण. वस्तू समर्पण हे माझेपणा कमी होण्याकरता आहे. पण सर्वात महत्त्वाचं समर्पण जर कोणतं असेल तर ते म्हणजे जी उपचार मिशे दिदले आपण पे मज. ठाई पुढचीच ओवी, त्याच्या पुढेच ओवी आहे. पै अर्जुना माझ्या ठाई आपण पे विन सौरसू नाही. बाकीचं सगळं दिलं आणि आपलेपणा दिला नाही, मीपणा दिला नाही, तर ते समर्पण खरं समर्पण नाही. बाकीचं दिलं आणि मीपणा दिला नाही. उलट कधी कधी बाकीचं दिलं तर मीपणा वाढतो, कमी होत नाही. त्या बलीच्या दरवाजात भगवान गेले. वास्तविक पाहता बलीचा मीपणा घेण्याकरताच गेले होते. कारण बलीला असं वाटत होतं मी फार मोठा दाता आहे. म्हणून भगवान परमात्मा एकदम लहान होऊन गेले. ज्याला मागायचं आहे त्याला लहान व्हावं लागतं. सुरुवातीला देव लहानच असतो पण पुढे मोठा होतो. पुढे भगवंताने व्यापक स्वरूप धारण केलं. बलीला अभिमान होता, काय पाहिजे तुम्हाला मागून घ्या, मी या सृष्टीचा मालक आहे, मी तुम्हाला काही देऊ शकतो.
भगवान बलीला म्हणले, बाबा कोण देणारा आणि कोण घेणारा. पण बलीला अभिमान निर्माण झाला होता म्हणून भगवंताने विराट स्वरूप धारण केलं. त्रिविक्रम झाले भगवान. आणि त्रिविक्रम स्वरूप धारण केल्यानंतर एका पावलातच सगळे खालचे लोक व्यापले, वरचे लोक व्यापले. दुसऱ्या पावलात बली आता सांग कुठं ठेव तिसरं पाऊल. बलीच्या लक्षात आलं की भगवंताने आपला मीपणा घेण्याकरताच हे सगळं केलं आहे. बलीने सांगितलं, देवा माझं दिलं आहे पण अजून मी आहे की नाही. माझेपणा दिलेला आहे, मीपणा दिलेला नाही. म्हणून पदम तृतीयम कुरु शीर्षनी मे निजम म्हटलं. तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा म्हणे. आणि मग तिसरा पाऊल डोक्यावर ठेवला बलीच्या आणि बली भगवत स्वरूप झाला. मीचं समर्पण हे खरं समर्पण आहे. तू मन हे मीची करी. म्हणून जिही उपचार मिशे दिधले आपण पे मज. परमात्म्याची प्राप्ती आत्मभाव समर्पण केल्याशिवाय नाही, मीपणा समर्पण केल्याशिवाय नाही. म्हणून भगवंत म्हणतात, पै अर्जुना माझ्या ठाई आपण पे न विन सौरसू नाही. मी उपचारी कवनीही नाकळेगा. म्हणून अर्जुना मी तुला सांगतो, आता इथून पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या सगळ्या पुढच्या श्लोकाचं अवतरण म्हणून आलेले आहेत. माझ्या ठाई, माझ्या ठिकाणी, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझं स्वरूप प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपण पे विन सौरसू नाही. सौरसू म्हणजे काय? गोडी, स्वारस्य. आपलेपणा दिल्याशिवाय गोडी येणार नाही किंवा आपलेपणा दिल्याशिवाय खरं माझं स्वारस्य तुला कळणार नाही. रस, माझा रस आहे, जो माझा आनंद आहे तुला प्राप्त व्हावा असेल, वाटत असेल तर तुला आपलेपणा द्यावा लागेल. कारण आपलेपणाच माझ्यामध्ये आणि जीवामध्ये भेद निर्माण करतो. अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरोनी कीजे पुढे देहो मैसे. आपलेपणा याचा अर्थ मी देह आहे ही भावना. आणि मी देह आहे या भावनेमुळेच जीव हा परमात्माच आहे. हा परमात्माची परी दुसरा परी अहंकार निद्रा निदसुरा मनोनी स्वप्नाच्या ओर बारा संतोषेशिनी. परमात्मा असताना सुद्धा याने आपलेपणा घेतला, मीपणा घेतला. जागे बाहेर आत निजले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजडलेगा. म्हणून तो आपलेपणा जो आहे, तो माझेपणा जो आहे, मीपणा आहे, तो द्यावा लागतो. किंवा आपुलेपणा विन सौरसू नाही, आपण पे विन सौरसू नाही. म्हणजे प्रेम, आपलेपणा म्हणजे प्रेम असाही अर्थ घेता येतो बरं का. प्रेमाशिवाय माझ्या ठिकाणी तुला आनंद मिळणार नाही. माझ्या संबंधाने प्रेम निर्माण झालं पाहिजे, आपलेपणा निर्माण झाला पाहिजे. जोपर्यंत माझ्या संबंधाने आपलेपणा निर्माण होत नाही तोपर्यंत माझ्या भक्तीत तुला आनंद येणार नाही. मग बाकीचे उपचार किती असू द्या, मी उपचारे कवनाही नाकळेगा. बाकीचे सगळे उपचार जरी असले तरी माझी प्राप्ती होणार नाही. अनेक उपचार आणि उपचाराने देवाची जर प्राप्ती होत असते, एखादा मनुष्य पैसे देऊन देवाची प्राप्ती करून घेत असला तर आपल्या वाट्याला देव आला नसता. गरिबांच्या, पैसेवाल्यांनी देवाला घेतला असता. अनेक प्रकारचे उपचार आहेत. पूजेचे उपचार आहेत, 16 उपचार आहेत, आणखीन 56 उपचार आहेत. अनेक प्रकारचे उपचार आहेत. पूजेचे उपचार आहेत, दानादिक हे उपचारच आहेत. ह्या सगळे उपचार जरी असले आणि प्रेम जर नसेल, आपलेपणा नसेल तर भगवान म्हणतात स्वारस्य नाही. त्याच्यामध्ये तुला आनंद येणार नाही, गोडी वाटणार नाही. आणि कदाचित काही उपचार नसतील परंतु आपलेपणा असेल, प्रेम असेल तर त्या ठिकाणी माझी प्राप्ती होईल.
जसं देव असतील तसे तसे त्याचे उपचार असतात. कोणत्या देवाला कशाचा उपचार लागतो आणि कोणत्या देवाला कशाचा उपचार लागतो, आहे की नाही. प्रत्येक देवाचे उपचार वेगवेगळे आहेत. गणपतीचे उपचार वेगळे आहेत, भगवान शंकराचे उपचार वेगळे आहेत. त्याच्यापेक्षा क्षुद्र देवता जे असतात त्यांचे उपचार वेगळे आहेत. सामान्य एखादी गोष्ट दिली तर ते खुश होऊन जातात उपचाराने. हो, एखादा रोडगा टाकला की तो खुश होऊन जातो देव. शेंदरी हेंदरी दैवते आपले इच्छा अनिका पिढी, काय ते देईल बराडी. सामान्य एखादी गोष्ट दिली की त्या उपचाराने ते प्रसन्न होऊन जातात आणि त्यांना ती दुर्मिळ असते. परंतु हा जो देव आहे याचा उपचार वेगळा आहे. प्रत्येक देवाचा उपचार वेगवेगळा असतो. यथा यक्ष तथा बली. तसं हा देव जो आहे, नाथ महाराज म्हणतात, इतर देवाची कथा कोण, थोरला देव लाचुंगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या विन, भेटल्याचे आपण गर्भवास सोशी. बाकीचे जे देव आहेत ते जसं आपण देऊ तशी आपल्यावर कृपा करतात. छाये व कर्म सचिवा असं वर्णन केलं आहे तिथे. एकादश स्कंदामध्ये सुरुवातीलाच हा विषय आलेला आहे. जशी सावली आपली आपण जसं करतो तशी करते, त्याप्रमाणे देव आपण जसं करतो तसे देव आपली इच्छा पूर्ण करतात, सामान्य देव. पण हा देव असा आहे म्हणे, इतर देवाची कथा कोण, थोरला देव. थोरला देव म्हणजे हा देव, तो लाचुंगा पूर्ण आहे, घेतो म्हणे. तोही न भेटे जीव घेतल्याविन, जीव घेतो म्हणे, जीव घेतो. तोही न भेटे जीव घेतल्याविन, भेटल्याचे आपण गर्भवास होशी. मग भेटल्यावर मग त्याचे गर्भवास सहन करतो. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, किंवा तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. जीव द्यायचा याचा अर्थ देवासमोर जाऊन शरीर सोडायचा असा अर्थ नाही, मस्तक कापून घ्यायचा असा अर्थ नाही बरं का. जीव म्हणजे जीव भाव, जीवभाव देवाला द्यायचा आहे. कारण जीवभाव हा आगंतुक आहे, आपण अज्ञानामुळे धारण केलेला आहे आणि तो गेल्याशिवाय परमात्मा स्वरूपता प्राप्त होत नाही. म्हणून मी आपण पेविन सौरसू नाही, मी उपचारे कवनाही नाकळे गा. कोणत्याही उपचाराने माझी प्राप्ती होत नाही, कोणत्याच उपचाराने माझी प्राप्ती होत नाही. अहो सामान्य उपचार काय, ज्ञानाच्या उपचाराने माझी. आता मग सगळं भगवंतांनी सांगितलं कोणाकोणाकडे काय काय उपचार आहेत आणि त्या उपचाराने माझी कशी प्राप्ती होते. मग इथं मग भगवान शंकरांचं उदाहरण दिलं आहे, लक्ष्मीचं उदाहरण दिलं आहे. त्यांच्याकडे काय मला द्यायला उपचार कमी आहेत का. अहो एखादा ज्ञानी महात्मा असेल, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं असेल, पण तरीसुद्धा माझी प्राप्ती होत नाही. ते सांगतात, येत जाणीव करी तोची नेने, आथिले पण मिरवी तेची उने, आम्ही झालो ऐशे जो म्हणे तो काहीच नव्हे. म्हणजे जाणीव करी तोची नेणे. या ठिकाणी कुठल्याही उपचाराने माझी प्राप्ती होत नाही. एखाद्याला ज्ञानाचा अभिमान असेल, मी ज्ञानाच्या द्वारे परमात्म्याला प्राप्त करून घेईल, तर अशा जाणीवेने तो मला प्राप्त करण्याकरता निघाला तर त्याला माझी प्राप्ती होणार नाही. जाणीव करी तोची नेणे. कारण जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव भगवंतापर्यंत आपल्याला जाऊ देत नाही. खूप ज्ञान आहे आणि मी ज्ञान प्राप्त केलं अशी जी जाणीव आहे ती परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण करते. वेदामध्ये श्रुतीमध्ये शब्द उपनिषदामध्ये हा विचार आला आहे, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसहा, अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. म्हणजे यस्य अमतम तस्य मतम, ज्याने जाणलं नाही त्यानेच खरं जाणलं, आणि ज्याने जाणलं आहे त्याने अजून काहीच जाणलं नाही. यस्य अमतम तस्य मतम, आणि मतम यस्य न वेदसा.
ज्यांनी जाणलं नाही ना त्यांनी जाणलं, आणि ज्यांनी नाही जाणलं त्यांनी अजून जाणलंच नाही. मग तुम्ही म्हणाल बरं आहे, आम्ही अजून जाणलं नाही म्हणजे आम्ही जाणलं असा त्याचा अर्थ नाही. मतीचा विषय करून, बुद्धीचा विषय करून ज्यांनी जाणलंय त्यांनी अजून जाणलंच नाही. आणि ज्यांनी असं जाणलं की जो परमात्मा बुद्धीचा विषय नाही, तो जाणला जात नाही, ते जाणणे स्वरूप आहे, त्याने खरं जाणलं. आणि ज्याने म्हणतो मी जाणलंय परमात्म्याला जे जाणलं त्याच्याहून हा वेगळा झाला आहे की नाही. मी घट जाणला म्हणजे घट म्हणजे मी नाही राहिलो, आता घटापासून हा वेगळा राहिला. घटदृष्टा घटात भिन्न हा असं म्हटलं आहे. म्हणून ते फार मोठे संत होऊन गेले. त्यांना जर कोणी म्हटलं बाबा तुम्ही ज्ञानी आहात का, ते म्हणायचे मी ज्ञानी नाही, मी ज्ञान आहे. मी ज्ञानी आहे म्हटलं की पुन्हा ज्ञान वेगळं आलं आणि मी ज्ञानाला जाणणारा वेगळा आला, भिन्नता आली, भेद आला. म्हणून ज्ञानाचा सुद्धा अभिमान चालत नाही. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम. मी ब्रह्म आहे हा सुद्धा भ्रमच आहे. मी देह आहे ही वृत्ती घालवण्याकरता शास्त्रांनी किंवा गुरूंनी आपल्याला वृत्ती दिली, मी ब्रह्म आहे. परंतु ती वृत्तीही जाऊन केवळ ब्रह्मरूपता शिल्लक राहावी लागते. एक नेनता नाडले एक जाणीवेच्या भुली. म्हणून ही जाणीवसुद्धा जावी लागते, जाणतेपणा जावा लागतो. ते जनक राजाला उपदेश झाल्यानंतर जनक राजा मी ब्रह्म आहे असं करत म्हणू लागला. तिथं अष्टावक्र मुनी चालले होते, ते म्हणायला लागले मी अष्टावक्र आहे. म्हटले तुम्ही अष्टावक्र आहे मला माहिती आहे ना, कशा करता घोकता. तसं म्हटले मी ब्रह्म आहे हे मला माहितीच आहे, घोकण्याची गरज काय. मी मनुष्य आहे असं आपण घोकतो का. मनुष्य आहे असं त्याला ज्ञान झालं आहे. तसं जोपर्यंत हे स्फुरण आहे तोपर्यंत ते बंधन करण्यास कारणीभूत होतं. ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये म्हणतात आणि ज्ञानबंधू ऐशे शिवसूत्राचे निमिसे म्हणितले असे सदाशिवे. ज्ञानम बंधा असं सूत्र आलं, शिवसूत्र. ज्ञान हा सुद्धा बंध आहे. म्हणून अमृतानुभवामध्ये अज्ञान खंडन नावाचं प्रकरण आहे, तसं ज्ञान खंडन प्रकरण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे आमुचेनी नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे आम्हा लागी गुरुदेवे. तैसे केले. आमच्या दृष्टीने आता अज्ञानाचं नावही शिल्लक राहिलं नाही, आणि अज्ञानच नाही तर ज्ञान कुठलं. नाहीतर मग अज्ञान मानलं की ज्ञान येतं. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपुली प्रमा करी तसे सोहम्मा ऐसा बंधू. त्या आत्मस्वरूपाला मी ब्रह्म आहे असा सुद्धा बंध निर्माण होऊ शकतो. मी देह आहे हा तर बंध आहेच आहे, परंतु मी ब्रह्म आहे असं म्हणणं हा सुद्धा बंधच आहे. जसं एखादा मनुष्य बुडाला नदीमध्ये, जोपर्यंत तो म्हणतोय मी बुडालो तोपर्यंत अजून बुडाला नाही. तसं मी जाणलं असं म्हणतोय त्याने अजून जाणलंच नाही. जाणीव करी तोची नेणे पुढे सांगितलं आहे आथिले पण. म्हणून इथे जाणीव करी तोची नेणे, ती जाणीवसुद्धा शांत व्हावी लागते, तिचाही अभिमान जावा लागतो. एरवी न बोलोनी बोलणे सर्व नेनिवा जाणणे. काहीच न होणे ते वस्तू का. किंवा 15व्या अध्यायात सुद्धा नेनताची जाणणे आद्य पुरुष का म्हणे जे जया ठायाते, त्याला आद्य पुरुष असं म्हणतात. आणि त्या आद्य पुरुषाला तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये तिथली ओवी आहे बघा, फार सुंदर ओवी आहे. अशीच काही नेनताची जाणीजे
हां, काही न होता होई जे आद्य पुरुष का म्हणजे जया ठायात, अशी ओवी आली. म्हणून परमात्म्याचं चिंतन करत असताना जाणीव करी तोची नेणे, ती जाणीवसुद्धा शांत व्हावी लागते. हां, पाहिजे तन विन पाहिजे, पाहिजे ते विन पाहिजे, काही नेनताची जाणे जे आद्य पुरुष का म्हणजे जयाट आहेत. पाहायचं आहे परंतु पाहण्याशिवाय पाहायचं आहे. पाहण्याशिवाय कसं काय पाहायचं? पाहायचं आहे तर पण पाहणं नसलं पाहिजे. पाहता पाहणे दुरी ते तिचे पाहणे आईसे असे विरा, जैसा न मोडलिया विरा आपल्या उगमी झरा भरोनी ठाके. म्हणजे काय? न मोडलिया विरा म्हणजे काय? विहीर तर खोदायची नाही. विहीर खोदली तरच पाणी आहे का विहीर नाही खोदली तर पाणी जसंच्या तसंच आहे? आहे तसंच आहे. विहीर खोदल्यानंतरच पाणी नाही, विहीर नाही खोदली तरी पाणी आहेच आहे. तसं त्रिपुटी तयार करणं म्हणजे विहीर खोदणं आहे. आणि त्रिपुटी नसतानासुद्धा जे केवळ ज्ञान आहे, निर्विषय जसं आहे तसंच आहे, आणि ते माझं स्वरूप आहे. मग इदंतेशी वाळले जे मीपणे इदंता आणि अहंता सोडून ते आपले रूप पाहिजे, आपणच बघायचं. पण कसं बघायचं? पाहिजे ते विन पाहिजे, पाहता पाहणे दुरी सारोनिया. म्हणून जाणीव करी तोची नेणे आथिले पण मिरवी. एखादा मनुष्य संपन्नता दाखवतो. आता हे जर ज्ञानाची संपत्ता जर चालत नाही तर लौकिक संपत्ता कोणती चालणार आहे? असं एखादा मिरवायला लागला, मी फार संपन्न आहे, मी फार मोठा आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. आथिले पण, माझ्याकडे हे गुण आहेत, माझ्याकडे ते गुण आहेत, माझ्याकडे ही संपत्ती आहे, माझ्याकडे ती संपत्ती आहे. आथिले पण मिरवी. मी एवढं तप केलं, मी एवढं शास्त्राचं अध्ययन केलं, आथिले पण मिरवायला लागला. तेच कमीपणा झाला. तो परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीला योग्य नाही, त्यामुळे तो माझ्याकडे येऊ शकत नाही. आथिले पण मिरवी तेची उणे म्हटलंय, ते उणं आहे, कमीपणा आहे. किंबहुना आम्ही झालो ऐसे जो म्हणे, आम्ही झालो असं जर म्हणायला लागला एखादा, तर तो काहीच नव्हे, अजून तो काही झालेला नाही. रूप वैसा माझा आथिले पण का गाजा, एक भाव नाही माझा तर ते पाल्हाळ, ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणून आम्ही झालो, हो, एक म्हणायला लागला आम्ही देव झालो. मी देव झालो बरं का. तुकाराम महाराज म्हणतात नका म्हणू तसं. हो, आम्ही झालो असं म्हणू नका, मी देव झालो. कारण देव होण्याची गोष्ट नाही, देव आहेच, परंतु आम्ही झालो ऐसे म्हणे. हो, ऐसे नका बोलो पडाल पत्नी, असं तुकाराम महाराजचं प्रमाण आहे. असं नका बोलो. माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे. म्हणून जोपर्यंत हा अभिमान आहे, मी झालो, मी एक म्हणते आम्ही देवाची पै झालो, ऐसे नका बोलो पडाल पत्नी, असं नका बोलू, पतन होईल. मी देव झालो म्हणताल तर पुढं काय? एक म्हणते आम्ही देवाची पै रूपे, तुमची या बापे न चुकी जन्म, तुमच्या बापाला सुद्धा जन्म चुकणार नाही असं म्हणू नका. आम्ही देवाची रूप आहेत ना. पुढं देवी उचललेली सोमुखे मेदिनी, तुमचे निगोनी उचलवे. म्हणजे देव या ठिकाणी ईश्वरता माझी, देवाची ईश्वरता माझ्या ठिकाणी आली असं जर एखादा म्हणत असेल तर, म्हणून आपण नेहमी चिंतन करतो ईश्वर स्वरूपता प्राप्त होत नाही, ब्रह्मस्वरूपता प्राप्त होते. उपाधीचा भेद राहतो. म्हणून
अनेकांची उदाहरण इथे भगवंतांनी दिली. आथिले काय, आथिलेपण आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नाही. मी झालो असं म्हणतोय ना, तो अजून काही झाला नाही. कारण माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अहंकार चालत नाही, अभिमान चालत नाही. ते निर्विशेष स्वरूप आहे. म्हणून आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. उदाहरण भगवान परमात्मा सांगतात. किंवा अथवा यज्ञदानादी किरीटी का तपे हान जे होटोहोटी ते तृणायकासाठी न सरे येत. परमात्मा स्वरूप आहे, त्या ठिकाणी कुठलंही बोलणं नाही. बोले ना बोलू देईना अशी ती स्थिती आहे. मुक्तपणे मोला चढले ते वनिता आदरी फासा पडले. मुक्तचे परी नासा आले कठीण केले अभिमाने. तेवी अज्ञानाभिमान आहे तो सर्वथा तात्काळ जाये. ज्ञानाभिमान कठीण पाहे गोवित आहे मुक्तत्वे. नाथ महाराज म्हणतात, मुक्तपणे मोला चढले ते वनिता आधारी फासा पडले. एखादा मोती आहे आणि तो मुक्त झाला, त्याला मोत्याला सुद्धा काय म्हणतात, मोती म्हणतात. तो मुक्तपणे मोला चढले, त्याला मोल प्राप्त झालं, तो मुक्त झाला शिंपल्यातून. शिंपल्यात असतो, बद्ध असतो, आणि बाहेर आला का तो काय झाला, मुक्त झाला मोती. आणि त्याचं मग मोल करतात लोक. पण मोल चढल्यामुळे काय झालं म्हणे, त्याला बंधन प्राप्त झालं. काय बंधन प्राप्त झालं, मुक्तपणे मोला चढले ते वनिता आधारी फासा पडले. म्हणजे बाईच्या नथीत जातो तो मोती, आणि ती बाई नथ कुठं घालते, नाकात घालते. आणि शिंक आल्यानंतर कदाचित त्या मोत्याला सुद्धा प्रसाद प्राप्त होतो. मुक्तपणे मोला चढले, तिथून आला, बंधनातून सुटला, आणि इकडं येऊन कुठं गेला, त्या नाकात जाऊन बसला. हे बंधनच आहे ना. तिकडे बंधनात होता आणि इथे आता त्याला बंधन प्राप्त झालं. मुक्तपणे मोला चढले ते वनिता आधारी फासा पडिले. मुक्तची परी नासा आले कठीण केले अभिमाने. तेवी अशाप्रमाणे मुक्त होता पण नाकाच्या ठिकाणी आला ना, त्या ठिकाणी बंधनातच आला. तसं तेवी अज्ञानाभिमान आहे. अज्ञानाचा माणसाला अभिमान असतो, तो सर्वथा तात्काळ जाये, तो जातो. एखादा अज्ञानी असेल त्याचा अभिमान जातो. अभिमान धरू नको रे बाबा असं म्हटल्यावर तो जातो. पण ज्ञानाभिमान कठीण आहे, गोवित आहे मुख्यत्वे. पण ज्ञानाचा अभिमान लवकर जात नाही. त्याच्याकरता ते मोत्याचं उदाहरण दिलं आहे. झालो म्हणती त्याचे मज वाटे आश्चर्य, ऐका नवे धीर वचन माझे, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून हे मुक्तपणाचा अभिमान चालत नाही. नवे नवे बाकीच्या गोष्टीचा, यज्ञ दानादी किरीटी का तपे हन जे हुटहुटी ते तृणायकासाठी न सरे येत. अथवा किरीटी हे इथे भगवंताला अर्जुनाला संबोधन दिलं आहे. तू किरीटी आहेस, तू श्रेष्ठ आहेस, म्हणून तुला या गोष्टी सांगतोय. यज्ञ दानादी का तपे जे हुटहुटी ते येथ तृणा एकासाठी न सरे. बाकीचे जे काही यज्ञ दानादी आहेत, तप आहेत, याला ज्ञानोबरांनी तर हुटहुटी म्हटलेलं आहे. हुटहुटी म्हणजे काय, घमेंड, फुंज. मनुष्य हुटहुट करायला लागतो यज्ञ केल्यानंतर. मी यज्ञ केला, मी अमके यज्ञ केला, मी तमका यज्ञ केला, दान केलं, आम्ही असं केलं, आम्ही हे दान केलं, आम्ही ते दान केलं. हुटहुट करायला लागतो. हे यज्ञ तप आहे, मी हे तप केलं, मी ते तप केलं. ही यज्ञ दानादी किरीटी तपे हन जे हुटहुटी, हे सगळं हुटहुट आहे. ते तृणायकासाठी न सरे येत, ते काडीच्याही बरोबरीला मला येत नाही. म्हणजे याचा अर्थ यज्ञ करणं वाईट आहे असं नाही, दान करणं वाईट आहे असं नाही, तप करणं वाईट आहे असं नाही. यज्ञ करायला सांगितलं. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव होतात म्हटलं. हे सगळं करायला सांगितलं आहे. पण ही सगळी कर्म जी आहेत ती कशा करता पाहिजेत, चित्तशुद्धी करता आणि निष्काम केली पाहिजे, ईश्वर प्राप्ती करता केली पाहिजे. पावना आणि मनीषीनाम म्हटलं आहे. अशी ते चित्तशुद्ध करणारी कर्म आहेत.
पण अभिमान निर्माण होत असेल तर मग ती हुटहुटी आहे. ते तृणा एकासाठी न सरे येत. गवताच्या काडीच्या बरोबरी सुद्धा येत नाही, कारण अभिमान झाला ना. यज्ञ केला आणि अभिमान झाला तर अभिमान झाल्यानंतर त्याची तुलना गवताच्या काडीबरोबर होणार नाही, कारण ती आपल्याला सगळे परमात्मास प्राप्ती करून द्यायला कारणीभूत होत नाहीत. म्हणून तृणा एकासाठी न सरेची येत असं म्हटलं आहे. नाहम वेदेर न तपसा न दानेन चेज्जया शक्यम एवं युधो द्रष्टुम दृष्टवान अशी माम यथा. नाना साधनांच्या केल्या खटपटा परित्या न पवतीची व त्याच्या दारवंटा म्हटलं आहे. अनेक प्रकारची साधनं केली ज्ञानोबा त्या ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे. यज्ञ आगे स्वर्ग भोग आडी येती करिता तपे काम क्रोध खवळती नित्या नित्यज्ञानी अभिमान वाढती आणि करिता तीर्थाटनी अहंकाराची प्राप्ती हो. झालं काय एवढं सगळं करून? अभिमान करून या तीर्थाटन केली अहंता, तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान हो. तीर्थाटनी एके तपय हुंबरती नाथिले धरती अभिमान साधने घालिती काळाचे मुखी गर्भवास शेकीत चुकती ना. म्हणून अभिमान निर्माण होतो तपामुळे. यज्ञदानादी कीर्तिका तपेहन जे होटवटी ते तृणा एकासाठी न सर येत. म्हणून याच्याकरता उदाहरण देतात. आता ज्ञानाच्या दृष्टीने मोठे मोठे लोक आहेत, परंतु त्यांना माझी प्राप्ती होत नाही. पाहे पा जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे की शेषाहुनी तोंडागळे बोलके आती. सांगा, ज्ञानाच्या दृष्टीने जाणीवेच्या दृष्टीने जाणीव करी तोची नेणे आथिले पण मिरवी तेची उणे. आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नेणे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जाणीव चालत नाही. त्याच्याकरता उदाहरण दिलं. सांगा, पाहे पा जाणीवेचे नि बळे कोणी वेदापासून असे आगळे. ज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर वेदापासून वेदापेक्षा श्रेष्ठ कोण आहे सांगा. वेद जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे ज्ञानाच्या दृष्टीने. वेदात जे आहे ते जगात कुठंच नाही. म्हणून वेदाचं वर्णन अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी केलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याला आपल्यावर कृपा व्हावी असं वाटतंय त्याने वेदाच्या निरोपा या कारणे पै बापा जया आती आपुली कृपा तेने वेदाच्या निरोपा आनन कीजे. ज्याला वाटतंय ना आपल्यावर आपली कृपा व्हावी, आपल्यावर देवाची कृपा व्हावी, त्याने वेदाच्या निरोपाला आन न करो, म्हणजे अन्यत्र करू नये. शास्त्र म्हणेल ते सांडावे. अशा प्रकारची शास्त्रैकनिष्ठा वेदैकनिष्ठा आहे. कारण वेद जे आहे ज्ञानाचं भांडार आहे. सगळं ज्ञान वेदामध्ये आहे. आणि असे असणारे वेद पाहे पा जाणीवेचे नि बळे कोण वेदापासून असे आगळे. वेदापासून वेगळं कोण आहे? वेद काय काय न बोले असं म्हटलेलं आहे की शेषाहुनी तोंडागळे बोलके आती. आणि वर्णन करण्याच्या बाबतीत शेषापेक्षा आणखीन जास्त तोंडवाला दुसरा कोणी आहे का? माझं वर्णन करण्याकरता शेषाला किती मुख आहेत? 1000 मुख, सहस्र मुख असे असणारे शेष भगवान आहेत. वेद सगळ्यामध्ये जास्त ज्ञानी आहेत. ते पुढे सांगणार आहेत. माझं स्वरूप असं आहे की माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जाणीव चालत नाही, नेणीव चालत नाही, तशी जाणीव चालत नाही. वेद सर्वामध्ये श्रेष्ठ आहेत. बोलण्याच्या बाबतीमध्ये अधिक बोलणारा शेष आहे. पण असं असताना सुद्धा त्यांची स्थिती काय होते? तोही अंथुरणा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणोनी बहुडे येथ सनकादिक वेडे पिसे झाले. तोही अंथुरणा तळवटी दडे. अंथुरणा तळवटी दडे तोही, तो म्हणजे कोण? शेष भगवान.
हे शेष भगवानसुद्धा बोलण्याच्या बाबतीमध्ये त्यांना 1000 मुख आहेत, पण 1000 मुख असतानासुद्धा माझं वर्णन करा असं शेषाला म्हटलं की शेष त्या पलंगाखाली जातो किंवा शेष पलंग होतो, शांत होतो. याचा अर्थ शेष वर्णन करत नाहीत असं समजू नका बरं का. वर्णन केलं जातं, पण वर्णन करता करता परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन सुरू झालं की तिथे मात्र ते वर्णन केलं जाऊ शकत नाही. कारण बोलणं तिथपर्यंत पोचत नाही ना, शब्द तिथपर्यंत पोचत नाही. शब्द जाऊ शकत नाही तिथपर्यंत, अलीकडे शब्द राहतो. म्हणून तोही अंथरुणात तळवटी दडे. शब्द परमात्म्यापर्यंत जात नाही. अशा किती ओव्या ज्ञानेश्वरीत आल्या का नाही आल्या? वाणीने परमात्म्याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. तरकू आईनी नेगे अंगे जयाच्या, जाणीव जेत न रिगे, विचार मागोता पाहुला. आणखीन शब्द जात नाही तिथपर्यंत. शब्द जात मागोते सरे. हां, अशा प्रकारे तोही अंथरुणा तळवटी दडे असं म्हणतात की शेषाने वर्णन करायला सुरुवात केली, शेष भगवंताने. आणि वर्णन करता करता देवाचं वर्णन इतकं सुरू झालं, वर्णनच पूर्ण होईना. शेष शिनला झाल्या 2,000 जिभा. ते जिभच चिरलीमध्ये म्हणे. आणि 1000 जिभा होत्या, त्या किती झाल्या? 2000 जिभा झाल्या. शेष म्हणला आता बास, नाही तर परत आणखीन 3000 होतील. शिनला हो. सहस्रमुखे शेष शिनला स्तविता, पार न करिता ब्रह्मा ठेला. शेष स्तुती प्रवर्तला, जिव्हा चिरुनी पलंग झाला. शिनली सहस्र तोंडे, शेष फणी ऐसे धेंडे. सहस्रमुखे शेष शिनला बापुडा, चिरलिया धडा जीवा त्याच्या. म्हणून तोही अंथरुणा तळवटी दडे. तो अंथरून झाला. म्हणजेच काय झाला? भगवान परमात्म्याचं आसन झाला शेष. शेष भगवान आहे शेषी अंग, आणि तो अंगी झाला परमात्म्याचं. आणि एरू नेती नेती म्हणून बहुडे. एरू म्हणजे वेदाचं जे वर्णन केलं आहे, हा वेदसुद्धा भगवान परमात्म्याचं वर्णन करायचं म्हटलं की नेती नेती म्हणून बहुडे. न इति असा परमात्मा नाही, असा परमात्मा नाही असं म्हणून वेदसुद्धा मागे फिरतात. हां, आता वेदमुखे झाले. मन पवन पांगोळले, रातीविन मावळले. आणि येत सनकादिक वेडे पिसे झाले. वर्णन करायच्या बाबतीमध्ये सनकादिकसुद्धा वेडे पिसे झाले. म्हणजेच काय? माझं वर्णन करता करता ते सगळं काही विसरून गेले. त्यांना देहाचं भानसुद्धा राहत नाही. कारण माझं वर्णनच असं आहे, याच्यामध्ये देहाचा विसर पडतो, शब्दाचा विसर पडतो, सर्व काही विसर पडतो. असं माझं स्वरूप आहे. याचा आणखीन काही विचार आपल्याला करायचा आहे, पुढील प्रवचनामध्ये करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुजोग महाराज की जय.